खूप छान आहे. म्हणजे इथे ना पहिली वेळेस आलो आम्ही, पण एकदम छान लागत आहे. पाहू शकता माझ्या सोराईचा स्वेटर घेतले आम्ही, कारण त्याला ना स्वेटर नव्हतं, म्हटलं त्याच्यासाठी एक स्वेटर घेऊन देऊ. जय भीम, मी राणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता बघा कपडे वगैरे काढून आणले मी, थोडीशी तयारी पण करून घेतली, कारण आम्हाला बाहेर जायचं कुठं तर तुम्हाला समजणारच, म्हणजे काही जास्त प्लॅनिंग नाही आहे, पण असंच थोडंसं फिरून यावं म्हटलं आणि तुम्हाला पण दाखव म्हटलं कुठे जातोय फिरायला असं. दादा चप्पल नाही घातली का? आरवी तुम्ही घातली? तुम्ही एक पण पोरगाल म्हणजे तयारी करू नाही शकत का? जोपर्यंत तुम्ही तयारी करणार तोपर्यंत माझं काम होऊन जाणार ना, म्हणजे तुमचं आहे ना डेलीचंच होऊन गेले. म्हणजे मी मुलांना जितकं तयार करणार ना तितकंच, असं नाही की ती काम आवरते तोपर्यंत मुलांची तयारी करून देऊ. आता मी माझी तयारी केली, परत हा घरातला पसारा पडलेला आहे, परत आता मुलांची तयारी करायची, त्याच्यात किती वेळ जाणार तुम्हाला पण समजत नाही. 5 मिनिटं लागतात मुलांची तयारीला, तेवढं थोडंसं चप्पल वगैरे घालून द्यायचे त्यांना. चल मी घालून देते, चल तुझ्या पप्पा काही घालणार नाही चप्पल. हा लवकर घाल. तुम्ही फक्त लवकर लवकर करत जा, पण एक पण काम मुलांचं काही करत नका जाऊ. पण घरी नाही, पण कुठे जायच्या वेळेस तर करून द्यायचं ना मुलांची तयारी वगैरे. तोपर्यंत माझे दुसरं काही काम आवरल्या जातं ना, तिकडून यायचं परत हा पसारा आवरायचं, किती जीवावर येते. म्हणजे थोडाफार पण सहारा झाला ना मुलांची तयारी वगैरे करायचं, तेवढं पण बरं वाटतं. आरवी त्याला बोलव चप्पल घालायला, जा जा बेटा. मी आरवीची तयारी करून दिली त्यांना, तितकंच बोलले आम्ही तुम्ही आयुषची करून द्या म्हटलं, तितकी पण त्यांनी केली नाही. असं करतात, कुठं जायच्या वेळेस पण मदत करत नाही मुलांची तयारीची थोडीफार. जाऊ दे आता मलाच करावं लागेल. पटकन आवरून घेते म्हटलं. बाहेरून कपडे मी खुर्चीवर ठेवले काढून, आणि माझ्या मुलांनी पूर्ण घरात कपडे फेकून दिले. हे असं करतात, जास्त जीवावर देतात ते माझी. चला आता त्याला बोलवते. आयुष, ए दादा चप्पल घाल, चल चल चप्पल घाल, चल चल मग जाऊ का आम्ही? चल बेटा, चप्पल घालते चल. आणि माझ्या आयुष्यानं सारखा वैताग देतो, दरवाजा खुल्ले नुसतं बाहेर जाऊन जाऊन बसतोय. तुम्हाला दाखवतो बघा. चल इकडे चल. हा चल, पप्पांनी नाही घालून दिली चप्पल हा, मग हो म्हणतोय अजून. बघा शाना, थांब इथं उभा राहा, मी चप्पल काढते. एक चप्पल कुठे टाकली? अजून कुठं एक चप्पल? अजून एक रे बेटा, अजून एक. मुलं आहे ना चप्पल पण व्यवस्थित ठेवत नाही त्यांची वाली. दे ना बेटा. हा एक आण, इकडे आण. थँक्यू. ती पण आण बेटा, ती पण आण. चल चप्पल घालून दे. तुझ्या पप्पाने तेवढी पण नाही चप्पल घातली नाही की मुलांची तयारी केली नाही, काहीच नाही, डायरेक्ट नुसते बसून राहिले. घाल चप्पल. पूर्ण जीवावर येऊन जाते माहिती का एकटीने घरातलं काम करायचं, मुलांना सांभाळायचं, पण कोणाला समजेन तेव्हा ना. असं आहे. ही पण चप्पल घाल. नको छेडू ना केसांना बेटा. कुठे चालला तू? हा गावाला? कोणत्या गावाला चालली? हा माझी आरवी तर तिची तयारी करून घेतली, पावडर लावून घेतला, परत लिपस्टिक लावून घेतली. तिच्या सामने दाखव सर्वांना तुझी तयारी. तिच्या सामने या सर्व वस्तू राहिल्या ना, म्हणजे तिची मस्त मेकअप करून घेते ती. म्हणजे मी जसं करते तसंच माझं पाहून पाहून बरोबर करते ती. चला आता जातो पटापट बाहेर, ना तर अंधार होत आलंय. चला, माझ्या स्वरांनी केलाय ट्युशनमध्ये. येऊन गेलो होतो आता आम्ही घरून. म्हणजे आता आम्ही ना दिंडोलीमध्ये आहेत. म्हणजे असं ठरलेलं तर काहीच नव्हतं की कुठे जायचं आहे कुठे नाही. म्हटलं चल थोड्या वेळ फिरून यायचं, कारण काल संडे होता ना, तर कुठंच जायचं जमलं नाही यासाठी. मग आयुषचे पप्पा आहे ना आज घरीच होते. ते बोलले की चल थोडंसं संध्याकाळी फिरून येऊ. म्हणजे केव्हाचा निघायचा प्रयत्न करत होतो. आयुषचे पप्पा पण बोलत होते चल चल लवकर, पण तुम्हाला तर माहिती घरातलं काम काय होतं का लवकर. हे आवर ते आवर, हे आवर ते आवर, यायचं तर उशीर होऊन गेला. म्हटलं जाऊ दे, उशीर तर उशीर, फिरणं पण होऊन जाणार. आणि थांब ना. आणि माझी आरवी बघा बाहेर येऊन काय सांगते की मला पाणीपुरी खायची. आता आम्ही ना इथं पाणीपुरीची लॉरी शोधत आहेत, पण आम्हाला आहे ना इथं पाणीपुरीची लॉरी काही दिसत नाही आहे. आणि माझ्या आयुष, तुला काय खायचं आहे? बघा काय सांगतोय, तर पाणीपुरी खायची त्याला.
इथं आजूबाजूमध्ये ना डोसा वडापाव असं दिसत आहे लॉऱ्या. आणि पाहू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे सर्वीकडे. लाइटिंग वगैरे लागलेलं आहे हॉटेलला. या साईडला पण बघा खूप छान दिसत आहे. दिंडोलीमध्ये आहेत आम्ही. आता पाहतो पुढे जाऊन पाणीपुरीची लॉरी. मग माझ्या आरवीला खाऊ घालणार पाणीपुरी. चला आता पुढे जाऊया. इथं टाइमपास नाही करत आहे आम्ही. चला आता. चला आरवी बस. आणि माझ्या आरवीने काय केलं तुम्हाला सांगते. घरून थोड्या पुढे आलो आणि मॅडम डायरेक्ट झोपून गेली गाडीवर. बरं झालं तिच्यावर लक्ष गेलं माझं. आणि आज आहे ना म्हणजे दुपारी ना झोपली नाही ती, यासाठी ती ना गाडीवरच झोपून गेली होती. म्हटलं आरवी उठ तुला पाणीपुरी देते, तेव्हा उठली ती. असं करते ती. चला आता जाऊ पुढे. गेलोय तर आता आम्ही पाणीपुरी. क्या भैया? हाँ सोशल मीडिया से ना मी पाणी पिऊन गेलोय तर आता आम्ही पाणीपुरीच्या लाडीवर. म्हणजे पहिले पाणीपुरी खाऊन झालेली आहे आमची. म्हणजे पाणीपुरी इतकी छान होती ना, तर आम्ही ना नंतर दहीपुरी पण मागवलेली आहे. तर ते भाऊ बनवत आहेत. तुम्हाला दाखवते मी कसे बनवत आहेत. असं हे बघा. क्या है भैया? तीखी चटनी प्याज वो सब डाला है पहिले. खूप छान होती पाणीपुरी. मुलांचं पण खाऊन झालेलं आहे. बघा या मुलांच्या प्लेटा सॉरी. आता म्हणजे ना त्यांच्यासाठी गोड पाणीपुरी मागवली होती. तर त्यांनी मस्त खाल्ली. घडी घडी ना ते चुरमा खाऊन पाणी प्यायला जात आहे. तुम्हाला दाखवते इकडे. आणि इकडे आण. पाणी नको सांडू. पे पाणी पेन दादा. खूप छान लागली खरंच पाणीपुरी. यासाठी आम्ही ना नंतर दहीपुरी मागवली. आता बनवत आहेत ते भाऊ दहीपुरी. त्यानंतर खाऊ आम्ही आणि तुम्हाला पण दाखवते. ग्लास दे ना. या पोरांची ना जिथं जाऊ तिथं मस्ती चालून जाते. आणि इकडे आण. होऊन गेलेली आहे आमची दहीपुरी. म्हणजे पहिले पाणीपुरी खाऊन झाली. पहिले बोलली ना मी, तर खूप छान होती. यासाठी दहीपुरी मागवली. आता दहीपुरी टेस्ट करून सांगते कशी आहे. असं मुलांना पण देऊन दिली आहे. खात आहेत ते. चला आता मी पण खाऊन पाहते. खूप मोठी पुरी आहे. खूप छान आहे. म्हणजे इथे ना पहिली वेळेस आलो आम्ही, पण एकदम छान लागत आहे. तुम्हाला तर माहिती जे बाहेर आलो म्हणजे काही ना काही खायचं होणं जातं. म्हणजे किती पण प्रयत्न केला की नाही खाणार तरी पण खायचं होतं. आणि म्हणजे आरवीची जिद होती. तुम्हाला मी पहिले बोलली ना, आरवीला खायची होती. आरवी सोबत आम्ही पण खाऊन घेतली दहीपुरी. मी आणि मुलंच खात आहे. कारण आयुषच्या पप्पांनी माझ्यासोबत पहिले पाणीपुरी पण खाल्ली. आणि त्यांना आहे ना जास्त काही आवडत नाही बाहेरचं. यासाठी चला आता पटकन मी खाऊन घेते. इकडे ना खूप गाड्या पण वापरत आहेत. म्हणून मुलांचं आहे ना भीती वाटते. माझ्या आयुष सारखं तिकडे पडत आहे असं. चला आता मी पटापट खाऊन घेते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू करा. येऊन गेलोय तर आम्ही दहीपुरी पाणीपुरी खाऊन. आता स्वेटरच्या दुकानावर थांबलोय तर आम्ही. दादा गाड्या आहेत इकडे. अरे बाबा इकडे ये ना. स्वेटर घेतो ना. स्वेटरच्या दुकानावर आलोय तर आम्ही. हे पाहू शकता माझ्या सोराईचा स्वेटर घेतलंय आम्ही. कारण त्याला ना स्वेटर नव्हतं. म्हटलं त्याच्यासाठी एक स्वेटर घेऊन घेऊ. हा तुला माझ्या आयुष काय सांगतोय बघा मला का म्हणे. तर आम्ही ना स्वरांसाठी हे स्वेटर फायनल केलेलं आहे. ब्लॅक कलरचं आहे. आता बघूया याची प्राइस काय सांगतात काका काय नाही विचारू आम्ही. आता काय प्राइस आहे काका यांची? 550. चला आता प्राइस फिक्स करतो आम्ही. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्या आयुष खूप परेशान करते. पाहू शकता किती गाड्या वापरतात. खूप किती वाटतं गाड्यांची. दादा इकडे चल. हा काय तुला पण घेऊ आपण टोपी. आरवी चप्पल घाल बेटा. लहान लहान स्वेटर आहेत ना माझ्या आयुषला. बघा हे स्वेटर पाहिजे इतकं लहान. छोटू बेबीचं आहे ते. बाबू छोटू बेबीचं आहे ना. तर तुम्ही व्हिडिओ ना कंटिन्यू करा. चला आता घेऊन घेतला आम्ही स्वेटर. ते काका आहे ना 550ला सांगत होते स्वेटर. पण आम्ही ना 400 मध्ये फायनल केलं. तर देऊन दिलं त्यांनी 400 मध्ये. आता जातोय तर आम्ही घरी. म्हणजे 7-7:30 होऊन गेले ना. स्वयंपाक पण करायचा आहे. माझ्या स्वराज पण येऊन गेला असणार ट्युशनमधून. तर आता घरी जातोय. घरी जाऊन तुम्हाला दाखवते अजून स्वेटर कसं आहे कसं नाही. चला मग आता जातो पटापट घरी. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला घरी येऊन सर्वात पहिले स्वयंपाकला लागली. कारण उशीर होऊन गेला आता बाहेरून यायला.
काय नाही म्हटलं थोड्याशा चपात्या बनवून घेते, मला तर जास्तची काही भूक नाही, कारण तिथं पाणीपुरी आणि दहीपुरी खाऊन माझं पोट भरून गेलं. आता आयुषच्या पप्पांसाठी आणि मुलांसाठीच बनवते मी, मला खरंच भूक नाही आहे. म्हटलं 4-5 चपात्या आणि फ्रीजमध्ये थोडीशी मेथीची भाजी मी निवडून ठेवलेली आहे. ही बघा, ही मेथीची भाजी सकाळी निवडून ठेवून दिली होती. हीच आता डाळ टाकून बनवून घेणार म्हटलं. आणि स्वरांशला आहे ना अजून मी स्वेटर घालून नाही पाहिला, तो थोडासा बाहेर गेलाय, तो आला की स्वेटर घालून पाहते आणि तुम्हाला पण दाखवते कसं आहे. म्हणजे छान आहे स्वेटर. म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेते, आयुष खेळतोय तोपर्यंत, त्यानंतरच त्याला स्वेटर घालते. तिथं ठेवून दे बेटा, त्यानंतरच त्याला स्वेटर घालते. तर आता चला पटापट चपात्या बनवून घेते मी, नंतर भाजी पण बनवणार. असं गोळा करून ठेवून दिला ना, हो मी घालून देणार, तिथं ठेव बेटा. असं चपात्यांच्या गोळ्या करून ठेवून दिल्या ना पटापट स्वयंपाक होऊन जातं, म्हणजे चपात्या पटापट होऊन जातात. चला आता लवकर बनवून घेते, लवकर लवकर. झाल्यात माझ्या चपात्या, भाजी बाकी आहे. म्हटलं भाजी नंतर बनवते, कारण माझ्या स्वरांशला गाय लागली स्वेटर घालायची. हे पाहू शकता तुम्ही, बरोबर आलंय त्याला स्वेटर. दादा हात काढ, कसं वाटलं तुला स्वेटर? छान आहे ना, आता रोज शाळेमध्ये घालून जायचं आहे याला. हे बघा मधून आहे ना एकदम सॉफ्ट कापड आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा एकदम सॉफ्ट कापड आहे आणि जाड पण आहे, त्याला आहे ना थंडी पण नाही वाजणार. अशी कॅप घालून जात जा सकाळी, हां असं बांधून घेत जा ना. चला स्वरांशला आवडलं म्हणजे आम्हाला आवडलं, आपल्याला काय पाहिजे असतं, मुलांना आवडलं तर आपल्याला आवडलं, इतकं सांगायचं असतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.